नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे धनुराशींच्या व्यक्तींना जानेवारी 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. धनुराशींना हा महिना आणि हे वर्ष अतिशय उत्तम जाणार असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. साहजिकच सुरुवात दणक्यात झाली की त्याचा परिणाम पुढे सुद्धा चांगला होतो. तसं सुरुवातीचा महिना जर तुमचा चांगला असेल तर वर्षभर तुम्हाला त्याचा परिणाम थोडा ना थोडा काहीतरी प्रमाणात जाणवतो. तसं धनुराशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे जानेवारी महिना हा धडाकेबाज म्हणता येईल. अनेक गोष्टी आवाक्यात तुमच्या येतील, म्हणजे तुम्ही साध्य करू शकता. कारण काही वेळेला केवळ गोष्टी ठरवलेल्या असतात, त्या प्रत्यक्ष घडत नसतात, पण ते सगळं ह्या महिन्यात होईल आणि त्याच्यामुळे उत्साहाचं वातावरण तुमच्या मनात राहील. असा धनुराशीला हा महिना मला दिसून येतोय. अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला असल्यास त्यातल्या 70% गोष्टी निश्चित साध्य होतील. 30% गोष्टी ज्या आहेत त्या काही मानवी अडचणीमुळे किंवा कोणीतरी क्रिएट केलेल्या प्रॉब्लेममुळे लांबणीवर जातील. अदरवाईज त्यासुद्धा होऊ शकतात, असा हा महिना म्हणता येईल. कौटुंबिक वातावरण जे आहे ते तुमचं अतिशय खेळीमेळीचं आणि आनंददायी राहील असं दिसतं. कुटुंबासहित कुठेतरी तुम्ही प्रवास करू शकता. धार्मिक कार्यासाठी तुम्ही कुठेतरी प्रयाण करू शकता. मंगल कार्य, घरातील चांगले प्रसंग, धार्मिक प्रसंग किंवा मंगलदायक प्रसंग यासाठी तुम्ही एकमेकांच्या घरी, नातेवाईकांच्या घरी ये जा करू शकता. त्यानिमित्ताने प्रवास करू शकता असंही या महिन्यात दिसून येतं. कौटुंबिक वातावरण तुमचं अतिशय खेळीमेळीचं आनंददायी राहील. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, खूप लांबचं प्लॅनिंग या महिन्यात तुम्ही करू नका. छोटी छोटी प्लॅनिंग करा. या महिन्यात काय करायचं एवढंच प्लॅनिंग करा. पुढचं प्लॅनिंग करून ते नाही झालं तर ते गांभीर्य तुम्हाला जास्त सतावेल. असं करू नका. थोड्या टप्प्याचं प्लॅनिंग करा आणि करत जा, तर ते तुम्हाला लाभदायक आणि फलदायी होईल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. धनुराशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की नोकरी धंद्यामध्ये आपल्या मनातलं जे आहे ते करायला संधी देणारा हा महिना दिसून येतो. तुम्हाला एखादी गोष्ट करून बघायची आहे, प्रयोग करून बघायचा आहे, तोही करता येईल. किंवा थोडंसं नियमबाह्य काही काम करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला करता येईल. म्हणजे चांगल्या कामाबद्दल मी बोलतोय. म्हणजे तुमच्यावर एक अमुक जबाबदारी टाकली आहे, पण हेही मी करून बघतो, हेही मला जमण्यासारखं आहे असं म्हणून तुम्ही ॲडिशनल काम कराल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळू शकतं. धंदेवाईक लोकांनी मोठी गुंतवणूक या महिन्यात करू नका. छोट्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होईल. एकदम मोठी गुंतवणूक सल्ला घेतल्याशिवाय करू नका. कारण या महिन्यामध्ये कोर्टातली कामं जी आहेत ती थोडी रेंगाळणार आहे. त्याचा तेवढा वेगाने प्रसार होईल किंवा तुमच्यापर्यंत चांगला काही निर्णय होईल असं मला दिसत नाही आहे. त्यामुळे कोर्ट प्रकरणामध्ये थोड्या धीम्या गतीने पुढे गेलात तरी चालेल. सगळं काही आत्ताच्या आत्ता व्हायला पाहिजे असं काही मात्र मनात आणू नका. तुम्ही जे काही ठरवलं आहे ते करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी मागे लागा आणि त्या गोष्टी तुम्हाला साध्य होऊ शकतात. विद्यार्थी दशेत जी मंडळी आहेत त्यांना थोडंसं अपयश दिसत आहे. अपयश म्हणजे नापास होणे नव्हे. जे आपल्याला अपेक्षित यश आहे ते न मिळणं याला अपयश म्हणतात. समजा तुम्ही अमुक एक मार्गांची अपेक्षा केली आहे तर ते मार्ग न मिळाले तर तुम्हाला जे दुःख होईल ते दुःख या महिन्यात तुम्हाला होईल. अशा प्रकारचं अपयश मला दिसतंय. नापास होणं म्हणजे अपयश नाही. तर यापासून तुम्ही योग्य तो धडा घ्या, बोध घ्या, आपल्या चुका शोधा आणि आपण चांगल्या प्रकारे आपली परीक्षा द्यायचा प्रयत्न करा. विशेषतः ज्यांच्या प्रिलिम्स वगैरे या महिन्यात आहेत त्यांनी हे सूत्र नीट लक्षात ठेवा. जे बाहेरगावी म्हणजे परदेशी शिक्षणाला जाण्यासाठी
प्रयत्न करू इच्छित आहेत, त्या परीक्षा देऊ इच्छित आहेत, त्यांनीसुद्धा आपले प्रयत्न डबल करावेत, म्हणजे त्यांना अपेक्षित फलप्राप्ती या महिन्यात होईल. म्हणजे गाफील राहून चालणार नाही, प्रयत्न दुप्पट करावे लागतील. तर हे करा, म्हणजे तुमच्या पदरी अपयश येणार नाही असं मला या ठिकाणी दिसतंय. या महिन्यामध्ये जे नोकरीमध्ये बदल घडवणारे लोक आहेत किंवा बदली करून घेणारे इच्छित आहेत, त्यांनी बदलीसाठी प्रयत्न करावा. कारण घरापासून काही काळ दूर राहिल्यानंतर त्या एक प्रकारे एकलकोंडेपणा येतो. त्यामुळे तुम्ही बदली करण्याचा प्रयत्न करून घेत असाल किंवा त्याच्या मागे लागले असाल तर जरा प्रयत्न आपले वाढवा. तुम्हाला येत्या 2 महिन्यात त्याचं फळ मिळेल. त्यामुळे नोकरीत बदल दिसून येतील. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये थोडं मागे लागून तुम्हाला पैसे मिळवावे लागतील. म्हणजे तुमचं येणं आहे ते वसुलीसाठी थोडं मागे लागावं लागेल. तुम्ही काम चांगलं केलं आहे, सगळ्या काही गोष्टी चांगल्या आहेत, पण समोरचा माणूस मी विसरलो, ट्रान्सफर करायला विसरलो, चेक द्यायला उशीर झाला, अशी काहीतरी कारणं सांगू शकतो. पण तुम्हाला पैसे तुमचे जे आहेत ते नक्की या महिन्यात मिळवता येतील. थोडं मागे लागावं लागेल किंवा सुसंवाद साधून ते काढून घ्यावं लागेल. तर ते तुम्ही अवश्य करा आणि त्यातून तुम्ही आपलं नुकसान जे काही ते टाळण्याचा प्रयत्न त्यामधून निश्चित करू शकता. काही गोष्टी घरासाठी तुम्ही घ्यायच्या निश्चित केलं आहे, तर त्या लवकरात लवकर घ्या, म्हणून घरचे लोक मागे लागतील. त्यांना आश्वासन द्या आणि त्या गोष्टी घ्या. म्हणजे काही असं असतात, काही गोष्टी त्या आपल्याला आज ना उद्या करायच्याच आहेत, पण रोष कशाला उडवा आपल्या कुटुंबियांचा, म्हणून वेळच्या वेळी ते घेऊन मोकळे व्हा असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. मुलांच्याबद्दल उत्तम वार्ता तुम्हाला कानी येतील. म्हणजे धनुराशीच्या व्यक्तींना असं कानी येईल की आपली मुलं उत्तमोत्तम प्रगती करतायत आणि त्याचा चांगला परिणाम साध्य होतो आहे. उत्साहवर्धक वातावरण राहील असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. हे होतं धनुराशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.